श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. 23 एप्रिलला गुरुवारी आलेला आहे गुरुपुष्यामृत योग. आणि हा गुरुपुष्यामृत योग मराठी नवीन वर्षातील पहिलाच गुरुपुष्यामृत योग आहे. गुरुपुष्यामृत हा योग अत्यंत पवित्र आणि अत्यंत महत्त्वाचा असा दिवस मानला जातो. आणि या गुरुपुष्यामृत योगावर आपण श्रीहरी विष्णू, माता लक्ष्मी आणि आपल्या गुरूंची सेवाही करत असतो. जेव्हा पुष्य नक्षत्र हे गुरुवारी येतं तर तेव्हा आपण त्याला गुरुपुष्यामृत योग असं म्हणत असतो. यंदा 23 एप्रिल 2026 रोजी गुरुपुष्यामृत योग हा आलेला आहे. आणि हा योग अत्यंत शुभ आणि प्रभावशाली मुहूर्त असा मानला जातो, ज्याला ज्योतिषशास्त्रामध्ये अमृत योग असं सुद्धा म्हटलं जातं. गुरुपुष्यामृत हा योग समृद्धी, ज्ञान, चिरस्थायी यश आणि शुभ कार्यांसाठी अत्यंत लाभदायक असा मानला जातो. या दिवशी नवीन वस्तू खरेदी करणं हे अत्यंत शुभकारक मानलं जातं. या दिवशी सोने, चांदी, नवीन वाहन किंवा घरासाठी महत्त्वाची वस्तू खरेदी करणं हे अत्यंत लाभदायक मानलं जातं. गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी सकाळी स्नान करून विधिवत लक्ष्मीनारायणांची पूजा करावी. यामुळे आपल्या धन आणि समृद्धीमध्ये वाढ होत असते. गुरुपुष्यामृत या योगाच्या दिवशी आपण खरेदी केलेले सोने किंवा वस्तू यांमध्ये अनेक पटीने वाढ होत असते. असं म्हटलं जातं की गुरुपुष्यामृत योगावर खरेदी केलेले सोने हे आपल्यावर मोडण्याची वेळही कधीच येत नाही. या उलट त्यामध्ये वाढच होत असते असं म्हटलं जातं. आणि म्हणूनच गुरुपुष्यामृत योगावर सोन्याच्या वस्तू खरेदी करणं याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. त्याचप्रमाणे गुरुपुष्य नक्षत्रामध्ये नवीन व्यवसाय किंवा नवीन प्रकल्प सुरू करणं हे सुद्धा अत्यंत शुभ मानलं जातं. त्याचप्रमाणे गुरुपुष्यामृत योगावर जास्तीत जास्त पिवळ्या वस्तूंचे दान करावे. यामुळे आपल्याला आपल्या गुरूंचे आशीर्वाद हे मिळत असतात. गुरुपुष्य नक्षत्रात कोणतेही कार्य सुरू केल्यास त्यात निश्चितच आपल्याला यश मिळते. या पुष्य नक्षत्राला सर्व नक्षत्रांचा राजा असं सुद्धा म्हटलं जातं. पुष्य नक्षत्र म्हणजे शक्ती देणारे, पोषण करणारे आणि ऊर्जा देणारे असे नक्षत्र होय. हे पुष्य नक्षत्र अतिशय शुभ आणि कल्याणकारी मानले जाते. गुरुपुष्यामृत योगाचा संपूर्ण दिवस हा अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी कुठलाच मुहूर्त बघण्याची कुठलीच गरज पडत नाही, कारण हा दिवस एक सिद्ध मुहूर्त असा दिवस मानला जातो. तर इतकं महत्त्व गुरुपुष्यामृत या योगाच्या दिवसाला दिलं जातं. तर या गुरुपुष्यामृत योगावर आपलं दारिद्र्य नष्ट व्हावं, आपल्याला अखंड लक्ष्मीही प्राप्त व्हावी, तसंच आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात आणि आपल्या संपूर्ण घराची प्रगती व्हावी, भरभराट व्हावी, यासाठी काही महत्त्वपूर्ण उपाय हे सुद्धा केले जातात. या दिवशी केलेल्या उपायांमुळे आपल्याला त्याचा अधिक पटीने लाभ हा होत असतो. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असाच एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे की जो आपल्याला 23 एप्रिलला गुरुवारी गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी करायचा आहे. 23 एप्रिलला गुरुवारी गुरुपुष्यामृत योगावर आपल्याला गाईलाही एक वस्तू खाऊ घालायची आहे. जर आपण या दिवशी हा उपाय केला, गाईला ही वस्तू जर खाऊ घातली, तर यामुळे आपलं दुर्भाग्य हे नष्ट होईल. आपलं दुर्भाग्य हे सौभाग्यामध्ये बदलेल. सोन्यासारखे दिवस हे आपल्याला नक्कीच येतील. तुमची जी कुठली कामं ही अडलेली असतील तर ती कामं मार्गी लागतील. आणि खूप दिवसांपासून तुमची जी कुठली एखादी इच्छा ही पूर्ण होत नसेल तर ती इच्छासुद्धा नक्की पूर्ण होईल. तसंच तुमच्या घरामध्ये असलेलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य हे सुद्धा यामुळे दूर होईल. तुमच्या घराची भरभराट होईल. तुमच्या घरात अखंड लक्ष्मीही नांदेल. पैशांसंबंधित ज्या काही तुम्हाला अडचणी येत असतील तर त्या सर्व अडचणी तुमच्या दूर होतील. तर गुरुपुष्यामृत योगावर 23 एप्रिलला आपल्याला गाईला कोणती वस्तू ही खाऊ घालायची आहे, हा उपाय आपल्याला केव्हा कसा करायचा आहे याबद्दलचीच संपूर्ण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. आणि म्हणून ही महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा. आणि तुम्हीसुद्धा सांगितल्याप्रमाणे हा उपाय अवश्य करा. गाईला गुरुपुष्यामृत योगावर ही एक वस्तू अवश्य खाऊ घाला. यामुळे तुम्हाला सोन्यासारखे दिवस हे नक्कीच येतील. तर 23 एप्रिलला गुरुवारी गुरुपुष्यामृत योगावर तुम्ही हा उपाय दिवसभरामध्ये केव्हाही करू शकतात. अगदी सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत तुम्हाला जमेल त्या वेळेमध्ये तुम्ही हा उपाय करू शकतात. तुमच्या आयुष्यामध्ये जर खूप आर्थिक अडचणी या तुम्हाला वारंवार येत असतील, तुमच्या घरामध्ये आलेला पैसा हा टिकत नसेल, या ना त्या कारणाने विनाकारण अनाठाई खर्च होत असेल, तसंच जर तुमची एखादी इच्छाही खूप प्रयत्न करूनही खूप मेहनत घेऊनही जर पूर्ण होत नसेल, तुम्हाला जर सतत आर्थिक अडचणी येत असतील आणि यामुळे जर तुम्हाला कर्ज हे वारंवार घ्यावं लागत असेल, तर तुमच्या या सर्व समस्या दूर होण्यासाठी, तुमची भरभराट व्हावी, तुमच्या घरामध्ये धनधान्याची बरकत राहावी यासाठी आणि तसंच तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी ही अखंड नांदावी, तुम्ही करत असलेल्या प्रत्येक प्रयत्नांना तुम्हाला यश मिळावं यासाठी तुम्ही हा उपाय अवश्य करा.
हा उपाय गुरुपुष्यामृत योगावर केल्यामुळे आपल्याला येत असलेल्या सर्व आर्थिक अडचणी समस्या दूर होतात. पैशांसंबंधित ज्या काही अडचणी आपल्याला निर्माण होत असतात तर त्या दूर होत असतात आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही स्थिर होण्यास मदत होते. तर 23 एप्रिलला गुरुवारी हा उपाय करण्यासाठी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे आणि त्यानंतर स्वच्छ स्नान करून घ्यायचं आहे आणि स्नान करताना आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद ही घालायची आहे आणि त्या पाण्याने स्वच्छ स्नान करून घ्यायचं आहे. आणि आंघोळ करून झाल्यानंतर तुमच्याकडे पिवळ्या रंगाचे कपडे असतील तर ते स्वच्छ पिवळ्या रंगाचे कपडे तुम्हाला परिधान करायचे आहेत. आणि त्यानंतर आपल्या देवघरातील देवांची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. त्याचप्रमाणे आपल्याला या दिवशी आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याला सुद्धा हळदीचं लेपन हे अवश्य करायचं आहे. आणि यानंतर आपल्या देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे. तसंच या दिवशी आपल्याला तुळशीला सुद्धा चिमूटभर हळद आणि कच्चं दूध हे अवश्य अर्पण करायचं आहे. आणि तुळशी मातेची सुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षता फुल अर्पण करून धूपदीप ओवाळून पूजा करून घ्यायची आहे. तर या पद्धतीने आपल्या देवघरातील देवांची आणि तुळशीची पूजा करून झाल्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे. आणि हा उपाय करण्यासाठी तुम्हाला थोडीशी चणा डाळ ही घ्यायची आहे. चणा डाळीलाच आपण हरभरा डाळ असं म्हणत असतो. तर ही डाळ आपल्याला घ्यायची आहे. साधारणतः आपल्याला 1 मूठभर किंवा 1 वाटी अशी ही इतकी चणा डाळ घ्यायची आहे. आणि ही चणा डाळ आपल्याला 2 तास पाण्यामध्ये भिजवायची आहे. या दिवशी या डाळीला विशेष महत्त्व हे दिलं जातं. या दिवशी चणा डाळ ही सोन्यासारखी मानली जाते आणि म्हणून या दिवशी बरेच जण चणा डाळीची खरेदी सुद्धा करत असतात. तर याप्रमाणे 2 ते 3 तास ही चणा डाळ भिजवल्यानंतर ही डाळ आपल्याला एका वाटीमध्ये काढून घ्यायची आहे आणि त्यावर आपल्याला एक गुळाचा खडा हा ठेवायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला एक ताट घ्यायचं आहे आणि त्या ताटामध्ये आपल्याला ही चणा डाळ ठेवायची आहे. तसंच या ताटामध्ये आपल्याला गाईची पूजा करण्यासाठी हळदी कुंकू अक्षता फूल आणि 1 तांब्याभर शुद्ध पाणी हे सुद्धा घ्यायचं आहे. तसंच एक दिवा हा सुद्धा आपल्याला प्रज्वलित करून या ताटामध्ये ठेवायचा आहे. आणि त्यानंतर हे ताट घेऊन आपल्याला आपल्या देवघरापाशी जायचं आहे आणि तिथे आपल्या देवघरामध्ये असलेल्या माता लक्ष्मीच्या मूर्तीला किंवा फोटोला आपल्याला हळद कुंकू अक्षता फुले अर्पण करायचं आहे. धूपदीप हा ओवाळून घ्यायचा आहे. आणि त्याचप्रमाणे तुमच्या घरामध्ये गाई वासराची जी मूर्ती असेल तर तिला सुद्धा हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करून तुम्हाला तिची सुद्धा पूजा करून घ्यायची आहे. तिला सुद्धा तुम्हाला धूपदीप हा ओवाळून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर हे ताट तुम्हाला तिथेच 5 मिनिटं देवघरासमोरच ठेवायचं आहे. 5 मिनिट झाल्यानंतर हे ताट आपल्याला तिथून देवघरासमोरून उचलून घ्यायचं आहे आणि तुमच्या घराजवळ जिथे कुठे गाय असेल तर तिथे तुम्हाला जायचं आहे. आणि त्यानंतर गायीपाशी गेल्यानंतर सगळ्यात आधी आपण जे कलश भरून शुद्ध पाणी घेतलेले आहे तर ते पाणी आपल्याला गायीच्या दोन्ही पायांवर टाकायचं आहे. आणि त्यानंतर गायीची हळद कुंकू अक्षता अर्पण करून पूजा करून घ्यायची आहे. आणि आपण जो दिवा आणलेला आहे तर त्या दिव्याने आपल्याला गाईला ओवाळून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर आपण जी चणा डाळ आणि गूळ हा आणलेला आहे तर तो आपल्या हातामध्ये घेऊन आपण गाईला खाऊ घालायचा आहे. गाईला ही डाळ खाऊ घालताना जर गाईच्या जिभेचा स्पर्श तुमच्या हाताला झाला तर यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये असलेल्या सर्व अडचणी दुःख संकट दारिद्र्य यामुळे दूर होईल. तुमचं दुर्भाग्य हे सौभाग्यामध्ये बदलेल. गाईने जर आपला हात चाटला तर यामुळे आपलं दुर्भाग्य हे दूर होतं असं म्हटलं जातं. आणि म्हणून गाईला जेव्हा तुम्ही डाळ आणि गूळ खाऊ घालाल तर तेव्हा जर गाईने तुमचा हात चाटला तर यामुळे तुमचं दुर्भाग्य हे सौभाग्यामध्ये नक्कीच बदलेल. आणि म्हणूनच तुम्ही गाईला तुमच्या हाताने डाळ आणि गूळ ही खाऊ घाला. आणि जर शक्य नसेलच तर मग तुम्ही गाईच्या समोर डाळ आणि गूळ त्या वाटीमध्ये ठेवून द्या. त्यानंतर ती गाय ती खाऊन घेईल. यामुळे सुद्धा तुम्हाला अधिकच लाभ हा होईल. गाईच्या पोटात असलेल्या 33 कोटी देवांचा आशीर्वाद हा तुम्हाला यामुळे नक्की मिळेल. आणि यानंतर आपल्याला गोमातेला 7 प्रदक्षिणा या मारायच्या आहेत. आणि प्रदक्षिणा मारताना आपल्याला ओम नमः भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे. आणि अशा पद्धतीने गोमातेला 7 प्रदक्षिणा मारून झाल्यानंतर आपण आपले दोन्ही हात जोडून गोमातेला प्रार्थना करायची आहे. तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही समस्या अडचणी संकट दुःख दारिद्र्य असेल तर त्या दूर होण्यासाठी तुमच्या घरातली गरिबी दारिद्र्य दूर होण्यासाठी माता लक्ष्मीचा अखंड वासा तुमच्या घरामध्ये राहावा यासाठी तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळावं यासाठी तुमच्या घराची भरभरून प्रगती व्हावी यासाठी आणि तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्या यासाठी तुम्हाला गोमातेला यावेळी प्रार्थना करायची आहे. जेव्हा तुम्ही गोमातेला अशी प्रार्थना कराल तर तेव्हा 33 कोटी देव हे तुमची प्रार्थना ऐकतील आणि तुमच्या आयुष्यामधल्या सर्व दुःख संकट अडचणी समस्या दूर करतील आणि तुमचे दुर्भाग्याचे दिवस हे नक्कीच सौभाग्यामध्ये बदलतील. सोन्यासारखे दिवस हे तुम्हाला नक्की येतील. आणि म्हणूनच गुरुपुष्यामृत योगावर 23 एप्रिलला गुरुवारी तुम्ही हा उपाय अवश्य करा. अगदी साधा सोपा असा हा उपाय आहे.
आणि म्हणूनच हा उपाय अगदी कोणीही करू शकतं. फक्त ज्या स्त्रियांना मासिक धर्म असेल किंवा ज्यांना सूतक असेल तर अशा व्यक्ती हा उपाय करू शकत नाही. ज्या महिलांना मासिक धर्म आहे तर अशा महिलांनी आपल्या घरातील इतर व्यक्तींकडून हा उपाय करून घ्यायचा आहे. आणि जर तुमच्या घराजवळ कुठेही गाय नसेल तर मग तुम्ही अशा परिस्थितीमध्ये तुमच्या देवघरामध्ये असलेल्या गाय आणि वासराच्या मूर्तीला हा नैवेद्य तुम्हाला अर्पण करायचा आहे. या मूर्तीलाच हा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे आणि त्यानंतर हा नैवेद्य तुम्ही सर्व घरातील व्यक्तींनी मिळून ग्रहण करायचा आहे किंवा मग तुम्ही पक्ष्यांना खाऊ घातलात तरीही चालेल. तर याप्रमाणे हा अत्यंत साधा सोपा उपाय तुम्ही अवश्य करा. गुरुपुष्यामृत योगावर तुम्ही गाईला ही एक वस्तू अवश्य खाऊ घाला. आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया. चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा. आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.